हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। भारतीय जनता पक्षावर याचं कारण असं आहे की भाजपमध्ये या महानगरपालिका निवडणुकीस 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये जी बंडखोरी झाली तेवढी इतर कोणत्याही पक्षात झाली नाही। नुसती बंडखोरी झाली नाही तर विविध शहरांमध्ये अगदी नागपूर पासून पुण्यापासून नाशिक आणि संभाजीनगर पर्यंत सगळीकडे कार्यकर्त्यांच्या रोषाचा उद्रेक झाला। असा उद्रेक आपण पूर्वी पाहिला होता का? तर हो, पाहिला होता। काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा असे उद्रेक होत होते, आत्मदहनाचे प्रयत्न होत होते, कार्यालयामध्ये हैदोस घालत होते कार्यकर्ते उमेदवारी मिळाली नाही म्हणून। आता तीच परिस्थिती भाजपवर आलेली आहे। जे जे प्रकार घडले ते विलक्षण लाजिरवाणे होते। एकेकाळी भाजप हा स्वतःला अ पार्टी विथ डिफरन्स असं म्हणायचा। हा जो वेगळा पक्ष होता तो आता खरोखरच वेगळा राहिलाय का, की भाजपची आता काँग्रेस झालेली आहे? हा प्रश्न या सगळ्या घडामोडीतून निर्माण होतो। काय नाही झालं यावेळेला बघा, नागपूरमध्ये आजच बातमी आलेली आहे। नागपूरमध्ये भाजपच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही। त्यांनी फॉर्म भरला, त्याच्यावर दबाव आणला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी की त्यांनी मागे घ्यावा तो फॉर्म म्हणून। तर स्थानिक कार्यकर्त्यांनी या उमेदवाराला आपल्या घरी कोंडून ठेवलं, त्याने फॉर्म मागे घेऊ नये म्हणून। दुसरीकडे संभाजीनगरामध्ये एका स्थानिक नेत्याच्या भाजपच्या महिला कार्यकर्तीनं कानशिलातच लगावली, निदान तसा प्रयत्न केला। गाड्या रोखल्या गेल्या, अतुल सावे आणि इतर भाजपचे नेते यांच्या गाड्या रोखल्या गेल्या, गाड्यांच्या टपावर लोक बसले, दणादणा आवाज केले, विरोध केला, भोकाण पसरलं काही महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये। तिथे नाशिकमध्ये मोठा पाठलाग करण्यात आला, जिल्हाध्यक्षांचा एबी फॉर्म साठी पाठलाग करण्यात आला। मुंबईमध्ये सुद्धा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्तीने भाजपच्याच मेळाव्यामध्ये जो उमेदवार निवडला, महिला उमेदवार तेजस्वी घोसाळकर, यांच्या विरोधात आवाज उठवला। आपण पक्षाचं काम करणार आहोत, पण जे काय झालेलं आहे, ज्या बाहेरून आलेल्या महिला उमेदवाराची तुम्ही निवड केलेली आहे हे योग्य केलेलं नाही असं सांगितलं। एवढा असंतोष हल्लीच्या काळामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षात उमटला नव्हता। आता एक गोष्ट तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो। या क्षणाला म्हणजे काही वेळापूर्वी, या क्षणाला नाही पण काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांसाठी सेना भवनामध्ये एक वर्कशॉप घेतलं। मुंबईचे प्रमुख प्रश्न कोणते आहेत, आपण काय करणार आहोत, काय योजना आहे, हे उमेदवारांना समजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, या दोन तरुण नेत्यांचा। त्यावर मी उद्या बोलणार आहे। पण या वर्कशॉपमध्ये आदित्य ठाकरे काय म्हणाले तुम्हाला सांगतो, की आपल्या पक्षामध्ये अशा प्रकारे पळवापळवी झाली नाही, कोणी कार्यालय फोडलं नाही, कोणी आत्मदहनाचा प्रयत्न केला नाही, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। म्हणजे भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी जे अपप्रकार केले ते आपल्या पक्षात झाले नाही, हा भाजप विरोधी पक्षांसाठी आता अभिमानाचा विषय आहे। बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांना तर हस्तक्षेप करावाच लागला, पण थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा
हस्तक्षेप करावा लागला हे लक्षात घ्या. स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करणं समजू शकलो, पण मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीच्या उमेदवाराला सांगावं की तू माघार घे, हे जरा अतिच झालं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कुठे कुठे लक्ष घालावं अशी परिस्थिती आता भाजपवर आलेली आहे. त्यामुळे भाजपचे समर्थक, भाजपचे विरोधक हा प्रश्न विचारताय की भाजपवर ही वेळ का आली? भाजप इतका सत्तालोलूप कधीपासून झाला? भाजपचे कार्यकर्ते बेशिस्त कधीपासून झाले? कार्यकर्त्यांवर नेत्यांचं काही नियंत्रण नाही का? भाजपचे कार्यकर्ते संघ परिवाराचं ऐकत नाहीत का? हे प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेले आहे. आजच्या लोकमतला यदू जोशी, नागपूरचे आहेत ते पत्रकार, यांनी लेख लिहिलेला आहे. यदू जोशी हे संघ परिवाराच्या जवळचे पत्रकार मानले जातात. त्यांनी सुद्धा भाजपमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यावर प्रखर नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे एका बाजूला भाजपचे नवे अध्यक्ष झालेले आहेत, कार्याध्यक्ष झालेले आहेत. अलीकडेच ज्यांची नेमणूक झाली, नितीन नवीन, तुम्हाला माहिती आहे, यांनी महाराष्ट्रामध्ये असा आदेश दिला देवेंद्र फडणवीस यांना की आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट देऊ नका. हा आदेश पाळण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला असं यदू जोशी यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्ष तपशील असं दाखवतो की घराणेशाही काही भाजपला रोखता आली नाही. ज्या घराणेशाहीचा आरोप भाजपवाले काँग्रेसवर करत होते आणि करतात, तीच घराणेशाही आता भाजपमध्ये चालू झालेली आहे. मी पूर्वी सुद्धा उल्लेख केला होता. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरच्या 3 जणांना तिकीट देण्यात आलेली आहेत. राहुल नार्वेकर यांच्यावर तर गंभीर आरोप झालाय की त्यांनी विरोधी उमेदवारांना धमक्या दिल्या म्हणून. आता या आरोपाची चौकशी निवडणूक आयोगातर्फे व्हायची आहे, त्यामुळे आज आपण यावर काही बोलूया नको. पण घराणेशाही जिकडे तिकडे आहे. पुण्यामध्ये घराणेशाही जी आहे, नाशिकमध्ये आहे. बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आलेली आहे. इतर पक्षातही घराणेशाही आहे. पण ज्या भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता त्या भाजपमध्ये तर घराणेशाही असायला नको होती, पण ती आता आहे. घराणेशाहीचा बुजबुजाट भाजपमध्ये झालेला आहे. याशिवाय परवाही मी उल्लेख केला होता की दलबदलू जे उमेदवार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, यांना सुद्धा भाजपने अगदी प्राधान्यक्रमाने, प्रायोरिटीने उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसमधून रवी राजा आले, त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीतून राखी जाधव आल्या, त्यांना उमेदवारी दिली. अशा बाहेरून येणाऱ्या उपऱ्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना भाजपने प्राधान्य दिलेलं आहे. आज लोकसत्ताने हेडलाईनची बातमी छापलेली आहे. तिचं नाव आहे उपऱ्यांची माळ फुले. काय म्हणताय लोकसत्ता या बातमीमध्ये की उमेदवार आयात जे केलेले आहेत भाजपने, बाहेरून ज्या लोकांना घेतलेलं आहे, अशा 377 जणांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. एवढे लोक इतर पक्षात बाहेरून आलेले नाहीत आणि भाजप हा या बाबतीत सुद्धा आयात उमेदवारांना, आयाराम उमेदवारांना तिकीट देण्यामध्ये सुद्धा नंबर 1 चा पक्ष झालेला आहे. 337 जणांना उमेदवारी दिली आहे भाजपने. लोकसत्ताने आकडे सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही बघा. मुंबईमध्ये 15 आयारामांना उमेदवारी दिलेली आहे. नागपूरमध्ये 3, अकोल्यामध्ये 7, अमरावतीमध्ये 8, चंद्रपूरमध्ये 5, पुण्यामध्ये 25, पिंपरी चिंचवडमध्ये 25, सोलापूरमध्ये 30, अहिल्यानगरमध्ये 12, नाशिकमध्ये 24, जळगावमध्ये 11, धुळ्यामध्ये 12, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16, लातूरमध्ये 17, नांदेडमध्ये 45, ठाण्यामध्ये 4, कल्याण डोंबिवलीमध्ये 11, नव्या मुंबईमध्ये 28, जालन्यामध्ये 30 आणि वसईमध्ये 9 अशा 337 जणांना बाहेरून आलेल्या, म्हणजे इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना केवळ इलेक्टोरल मेरिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन भाजपने उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा भाजप सुद्धा आता या निवडणुकीत आयाराम गयारामचा पक्ष झालेला आहे, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.
तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमी जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.